मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या या ब्लॉगमध्ये. तर काय चाललंय सगळ्यांचं? झालं का नाश्ता, चहा, पाणी? कशात सर्व मस्त मजेत ना? आशा आहे की मस्त आणि मजेत असणार. तर बघा इकडे तर पावसाचं खूपच प्रमाण जास्त वाढलेलं आहे. तुमच्या इकडं कसं आहे ते कमेंट करून कळवा मित्रांनो, मैत्रिणींनो. तर मी असल्या पावसा पाण्यात पण ड्युटीवर आले. तब्येत खराब झाली माझी मानसिक आजारामुळं. चेहरा ब्लर झालाय माझा, टेन्शन आणि वांग पण आले चेहऱ्यावरती. तर भावा आणि बहिणींनो, अशा वातावरणात काळजी घ्या, कारण मुलांची पण काळजी घ्या आणि स्वतःची पण काळजी घ्या, कारण पावसा पाण्याचे दिवस आहेत. तुम्हाला सर्दी ताप वगैरे जसं मला झाले, आता उलटी सर्दी ताप सगळं काही मला पण झालेलं आहे. तरी पण मी ड्युटीला आले, कारण नवीन सुरुवात केली ना, त्यामुळे ड्युटी करणं हे गरजेचं आहे आपल्याला. सकाळी मला आता व्हिडिओज बनवणं आहे ना, चला म्हणलं आता एक छोटा व्हिडिओ बनवावा, कारण वेळातला वेळ काढून यूट्यूबला नाही ॲक्टिव्ह राहिलं तर चॅनेलला प्रॉब्लेम होतो. त्यामुळं कंटिन्यू करावं लागते व्हिडिओ. व्हिडिओ बनवायचा शौक नाही. ठीक आहे, यूट्यूब चॅनेलवरती मी व्हिडिओ आता अशा प्रकारे दाखवणार नाही. काहीतरी नवीन एक कॅमेरा घेऊन काहीतरी नवीन दाखवणार आहे तुम्हाला. एक नवीन कलाकृती दाखवणार आहे. हे बंद करणार आहे. म्हणजे हे जोपर्यंत मी जॉब करत आहे तोपर्यंत मी काय करते हेच तुम्हाला दाखवणार. पण जेव्हा काय माझा हे जॉब मी बंद करेल, कारण मला ह्याच्यात पण करिअर बनवावं असं वाटते. जर असलं आपलं कल्याण त्याच्यात तर ठीक आहे. इतका प्रयत्न केला, अजून थोडा प्रयत्न करायचा आहे मला यूट्यूबसाठी. ठीक आहे, माझे व्हिडिओ चलना झाले त्यामुळं मला काहीतरी नवीन करायला लागेल. हे बघा, मस्त असं वातावरण आहे गार्डनमध्ये, बघू शकता. मी ते व्हिडिओ बनविले असते पण मला अलाउड नाही व्हिडिओ बनवायला. आता गावाकडे जायचे सप्टेंबर महिन्यामध्ये. अनुष्काचा बड्डे आहे. बड्डेला जायचे, लेकरांचा बड्डे. असं वाटायलंय मला आता, म्हणजे मुंबईला जाऊ वाटायला लागले जॉब करायला. एके ठिकाणी जॉब आहे, 30,000 सॅलरी म्हणतायत आणि घरकाम आहे. तर मला वाटते इथं पेमेंट पण कमी आहे संभाजीनगरला, आणि एखादा महिना काढून मुंबईला जाणार आहे मी. तर मुंबईला कधी गेले नाही मी, पण असं चाललंय माझ्या मनात जावं म्हणून. घरकाम आहे आणि सॅलरी पण चांगली आहे आणि राहायची खायची पण सोय आहे. प्लस जर जमलं तर मी जाईल, कारण आधी पैसा जमा करायचा आहे मला थोडा. 2-1 लाख रुपये तरी माझ्यापाशी सेविंग करायचे. सध्या माझ्याकडे 1 रुपया पण नाही, त्यामुळं मी जाणार आहे मुंबईला. तर एवढे 1-2 महिने काढणार इकडं संभाजीनगरला आणि नंतर मुंबईला जाणार आहे मी जॉबसाठी. बघायला लागले मी तिकडे जॉब. कसं आहे ना मित्रांनो, आयुष्य हे म्हणजे खूप चांगलं आहे आणि ह्या चांगल्या आयुष्यामध्ये आपली माती होऊ देऊ नये ह्याच्यासाठी आपल्याला कष्ट करावं लागतात. आणि जर कष्ट केलं तर आपल्या आयुष्याची माती नाही होणार. हे मात्र काळ्या दगडावरची रेष आहे. कारण आपल्या कष्टावर जर आपण डिपेंड राहिलो तर आपल्याला कुठलीच अडचण येणार नाही आणि कुठल्याच गोष्टीचं काही कमी पडणार नाही, बरोबर ना? त्यासाठी कष्ट करणं हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आणि हो का, जग हे नावं ठेवायलाच असते. लोक काय म्हणतात काय नाही ह्याचा विचार जर करत बसलं तर आपण खचून जाणार, आपलं आपण पुढं जाणार नाही, आपल्याला त्रास होणार त्या गोष्टीचा. त्यामुळे लोकांकडं लक्ष देऊन काहीच उपयोग नाही आहे. आणि आपली जिंदगी आपण जगायची, कारण माणसाचा जन्म हा पुन्हा पुन्हा येतो का नाही. आपल्याला काय आवडतं, आपल्याला काय नाही आवडतं ते आपण ठरवलं पाहिजे. आणि जिथं आपला फायदा होतो तिथं आपण गेलं पण पाहिजे. जसं आता मी मुंबईला जायचं म्हणजे मनात घेतलंय धैर्य. म्हणजे अजून काही फिक्स नाही, पण चाललंय माझं. का की मला वाटतं नाही, 30,000 सॅलरी भेटली तर वर्षाचे बघा 2-2.5 लाख रुपये मी कमवू शकते. तर थोडं मला कष्ट करायला लागेल तिथं. एवढंच आहे की व्हिडिओ वगैरे मला काढायला अलाउड नसणार आहे. इथं पण नाही आहे, पण इथं ठीक आहे, चालतं आहे तरी मोकळं चाकळं. तिथं कंटिन्यू कोण मॅडम वगैरे महागा असणारच, त्यामुळं आपल्याला जमणार नाही तिथं. तर आपण थोड्या दिवस त्या गोष्टी बाजूला ठेवून आपण आपलं काम केलं पाहिजे. कारण पहिले लोक काय हे व्हिडिओ वगैरेच बनवत होते का? नाही, कष्ट करूनच खात होते. पण चला आपण पण कुठंतरी केलं आहे. पण माझे व्हिडिओ चलना झाले. तर मी कालच्या पण व्हिडिओमध्ये तेच सांगितलं तुम्हाला, कारण मला थंबनेल बनवा येत नाही व्यवस्थित. प्लस माझा कंटेंट नाही विशेष असं मला वाटते. त्यामुळं मला, आणि हो, माझं कोणतरी जवळचं मला म्हणलं पण होतं की बाबा तुझ्या व्हिडिओला काही चवच नाही राहिली. त्यामुळं मला आता नवीनच काहीतरी दाखवावं लागेल तुम्हाला, त्याच्याशिवाय माझे व्हिडिओ नाही चालणार आहे. तर आत्ताच नाश्ता वगैरे झाला आहे, डब्बा वगैरे करून आणला. उठले 7:30ला, डब्बा एवढा फास्ट केला म्हणता आणि येताना आला पाऊस, रेनकोट घालून आले होते.
म्हणून वाचले. इथं आल्यावर रेनकोट काढला, त्या रेनकोट ठेवायची ह्याची चेन बी तुटली आणि मला बसवाय पण येणार झाली. आता पडले टेन्शनमध्ये. परत शर्टचे बी बटन तुटले. माझ्या घरात सुई पण नाही आणि सगळ्या वस्तू गोळा करायच्या म्हणजे पैसा लागतो. आणि मी आत्ताच आले त्यामुळे माझ्याकडे एवढे पैसे पण नाही येतच जमा. घर मालकानं तर डिपॉझिट मागितलंय, अजून काय दिलं नाही. नाहीच तर कुठून देणार आहे आता, कोण्या दिवशी घराच्या बाहेर काढतो काय माहिती. परमेश्वराला, येशू मसीहाच्या हातात आहे आता सगळं. त्याच्या हातात आहे काय करायचं काय नाही. प्रभु देखता है, प्रभु जानता है. अगर प्रभु की इच्छा होना मेरा कुछ गलत नहीं हो तो गलत नहीं होगा, सही होगा. बरेच लोक म्हणतात तुम्ही शिकलेला नाहीत का, तुम्ही ही नोकरी करा. तर माझं शिक्षण फार कमी पण मला टॅलेंट भरपूर आहे. त्यामुळं मी आज काहीतरी करू शकते माझ्या ह्याच्यावर. आणि आता असं वाटतंय व्हिडिओ, कधी कधी वाटते व्हिडिओ बनवणं क्लिअर बंद करावं, आणि कधी कधी वाटते आपण इथवर आलोत का बंद करावं. उभारलं तरी पाय दुखायला लागलाय माझा चेहरा सध्या सुजल्यासारखा झाला. आता सकाळी अनुष्कानं कॉल केली, तिला काय बोलणं झालं नाही. म्हणलं आता व्हिडिओ बनवावं, एक अपलोड करावा, तिला बोलूच तर अपलोड होईल आणि तिला बोलून घ्यावं. उद्या तिच्या शाळेवर कार्यक्रम आहे. म्हणत होती मम्मी मला साडी नेसवाय कोणच नाही, कोणाकडून नेसू. म्हणलं आता मामीला नेसवाय लाव म्हणलं साडी. आता लेकरू आहे, आपण लांब आलो, त्याला कोण आहे तिथं तर बघायला. म्हणलं सांगते बुवा म्हणलं, तर साडी पण नाही चांगली. आता तिला एक कष्टा साडी, बड्डेसाठी मी तिला कष्टा साडीच घेऊन जाणार आहे, दुसरं काही घेणार नाही. घागरा म्हणत होती, तिला घागरा पण घेतला मी. आणि पोरगं दादा म्हणतो, मुलगा म्हणतो माझा की मला सायकल घे. तर सायकल त्याला बड्डेला घेणार मी त्याच्या, तोपर्यंत माझ्याकडे पैसे पण येते. आता कसं आहे ना भावा आणि बहिणीनं, माझ्या लेकरांचा आई आणि बाप मीच झाले. त्यामुळं मला माझ्या लेकरांसाठी भाऱ्यासारखं पळायचं आहे. मी काय बी चूक करत असेल, बरोबर करत असेल, ते फक्त माझ्या लेकरांसाठी. कुठलाही निर्णय घेते माझ्या लेकरांसाठी, कारण काही माझी मजबुरी, सगळी परिस्थिती बिकट आहे आजूबाजूची. आणि कमवणारी मी आहे एकटी. आहेत मला सगळे पाठीमागं, नाही असं नाही आहे. पण मी माझ्यानं काय करणं होईल तेवढं मी करायचं बघायला. कारण काही करून माझ्या लेकरांना मला शिकवायचं आहे, त्यांना चांगलं शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभा करायचे. कारण ती माझ्या यशाची पहिली पायरी आहे, ती लेकरं, आणि माझी सावली आहे शेवटची. तर त्यामुळं त्या सावलीला मला कुठं जाऊ द्यायचं नाही. ती सावली माझ्या डोक्यावर उभा करायची. ज्यावेळेस माझ्यावर ऊन पडन त्यावेळेस ती सावली माझ्या कामाला येईन. त्यामुळं मी त्यांना शिकवणार काही बी करू. लोकांनी मला किती बी नावं ठेवले तरी काही फरक पडत नाही. एकटी राहती म्हणू, काय म्हणती म्हणू, पण मी हार मानणार नाही. मी करत राहणार. जेवढं माझ्याच्यानं होतं तेवढं मी करत राहणार. आपण कोणाला भीक मागून नाही खायचं, आपण आपल्या कष्टावर खायचं. आणि तुम्ही जे हे शेण खाल्ल्याने बोलताव ना, कोण मला भेटलंय का हे करता, असं काही नाही आहे. मला मी स्वतःच्या कष्टावर, स्वतः कष्ट करून खाते, स्वतःच्या पैशानं जगते मी. असं काही नाही की मी लोकांच्या पैशावर जगते. ते तुमचा गैरसमज मनातला काढून टाका. आणि हो, तुम्हाला पण माझ्यासारख्या बहिणी आहेत, कमेंट करताना विचार करून करत जा. मी पण कोणाची तरी बहीण आहे, कोणाची तरी लेक आहे, ठीक आहे. तर चला, पाऊस खूपच वाढायला लागला आता आणि झाडाचं पण पाणी गळते. मी आंब्रेला खाली जाऊन बसते, कारण मला बसायलाच इथं आंब्रेला आहे, दुसरं काही नाही आहेच. तिकडं बघू शकता. तर आता मी आले आंब्रेला खाली बसले, केस पण बांधून घेतले, कारण आपला रूल्स आहे केस बांधायचा आणि टोपी घालायची दिवसभर. आता मी दिसायले सिक्युरिटी गार्ड, ठीक आहे. चला, कसं तरी चाललंय. माझ्या नवऱ्यानं जे माझ्यासोबत केलं ते खूप चुकीचं केलेलं आहे, कारण त्याला देव कधीच माफ करणार नाही. सगळं मला बघायला लावायला येतील. चुकी माझी एकटीची आहे का? लेकराला जन्म दोघांनी दिलाय, तर दोघाचा फर्ज आहे की त्या लेकरांना घडवायचं. पण माझा नवरा माझा तमाशा बघत बसलाय, कसं करती, कसं नाही. देव त्याला कधीच माफ करणार नाही. माझ्या लेकरांसाठी मी तर करायले, ठीक आहे. त्यांच्या आशीर्वादानं मला कुठं काही कमी पडलं नाही. माझं चालायलं कसं तरी. त्या माणसाकडं प्रॉपर्टी आहे, शेतीबाडी आहे, जनावर आहेत, त्यांचं रोज 2-3 हजाराचं दूध होते. त्यांच्या घरी स्कॉर्पिओ गाडी आहे, त्यांच्याकडे शेती आहे, 17-20 एकर शेत आहे त्यांचं. तर पूर्ण बागायती शेती आहे माझ्या नवऱ्याची. एवढं सगळं असताना त्याला काही जाळायचं का? त्या लेकरांसाठी जर त्या शेतीचा, त्याच्या कुठल्याच कष्टाचा रुपया माझ्या लेकरांना नाही, तर काय जाळायचं त्याला? आणि मी मात्र लोकांची कामं करू मी त्यांना, म्हणजे माझं जीवन आणि त्यांचं जीवन आम्ही
पार पाडायला लागलो. त्यांचं तर खूप लांब जायचं आहे, माझं तरी झालं गेलं आहे. पण पूर्ण जिम्मेदारी माझ्यावर आली त्यांची आणि मला ती जिम्मेदारी तोडता येत नाही. जसं त्या मूर्ख शेण खाल्लं म्हणून मला खाता येत नाही ना. त्यानं सोडलं, मी कुठं सोडावं त्यांना? मला धरूनच राहावं लागेल ना. त्यांच्यासाठी मला पळावं लागेल, काहीतरी करावं लागेल मला कष्ट. आणि कष्ट केलं तर मी त्यांना शिकवू शकल, नाही तर मी नाही काय केलं तर माझ्या लेकरांचं कसं होणार? ह्याचा विचार करत करत मी आतापर्यंत हितवर पोहोचले. आणि माझी 2 वर्ष झालं खूप बेजारी आहे. मी कुठं कुठं तरी नाही काम केलं आणि कष्टच करीत आले. असा एक बी दिवस नाही सुखाचा नाही माझ्या आयुष्यात. आणि काही ना काही जिथं जाईन तिथं मला टेन्शन आहे. एवढं सोपं नाही हो जिंदगी जगणं. आणि माझ्यासारखं टाईम खरंच कोणावरच येऊ नये. टोपी पडली माझी, बसाना पण झाली व्यवस्थित. असं तब्येत बरी नाही, डोळे बिळे जड पडलेत, असं बोलावं सध्या वाटणं झाले मला आता. तर चला भावा बहिणींनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ती कमेंट करा. आणि हो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चॅनेलला सबस्क्राईब करा. चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका. तर चला बाय बाय.